योब अध्याय 28. खरोखर रुपयाची खाण असते. लोक जे सोने शुद्ध करतात त्याचेही ठिकाण असते. लोखंड मातीतून काढितात, पाषाण वितळून तांबे काढितात. मनुष्य अंधकाराचे निवारण करीतो, अगदी शेवटापर्यंत जाऊन निबिड अंधकारातील व मृत्यूछायेतील पाषाणांचा तो शोध करीत असतो. तो लोकवस्तीपासून दूर खाण खणितो. तेथे जमिनीवर चालणाऱ्यांच्या गावीही नसता त्याच्यापासून दूर खाली ते लटकत व लोंबकळत असतात. ही पृथ्वी पहा, हिच्यापासून भाकर मिळते. पण खाली पहावे, तो अग्नीने जशी काय तिची उलटापालट होते. तीतले पाषाण म्हणजे नीलमण्यांचे घर होत. तीत सोन्याची मातीही असते. ती वाट कोणा हिंस्त्र पक्षास ठाऊक नाही. कोणा घारीचीही दृष्टी तिजवर गेली नाही. तिच्यावर कोणा उन्मत्त पशुने पाय ठेविला नाही. तिच्यावरून उग्र सिंह कधी चालला नाही. मनुष्य गारेच्या पाषाणाला हात घालितो. तो पर्वत समूळ उलथून टाकितो. तो खडकातून भुयारे खोदून काढितो. सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू त्याच्या नजरेस पडतात. झरे बंद करून त्यांचे पाणी तो बाहेर झिरपू देत नाही. गुप्त आहे ते उजेडात आणितो. तरी पण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवास कळत नाही. ते जिवंतांच्या भूमीत सापडत नाही. अगाध जलाशय म्हणतो, ते माझ्या ठायी नाही. समुद्रही म्हणतो, ते माझ्याजवळ नाही. उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही. चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही. ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही. सोने व काचमणी ही त्याच्या बरोबरीची नाहीत. उंची सोन्याच्या नगांनी त्याचा मोबदला होत नाही. प्रवाळ व स्फटिक यांची काय कथा? ज्ञानाचे मोल मोत्यांहून अधिक आहे. कुश देशाचा पुष्पराग त्याच्या तोडीचा नाही. 52 कशी सोने त्याशी तुल्य नाही. तर मग ज्ञान कोठून येते? बुद्धीचे स्थान कोणते? ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना अगोचर आहे. आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे. विनाशस्थान व मृत्यू म्हणतात, आमच्या कानी त्याची केवळ वार्ता आली आहे. देवच त्याचा मार्ग जाणतो. त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे. कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंतांना पोचते. तो आकाशमंडळाखालचे सर्व काही पाहतो. त्याने वायूचे वजन ठरविले व जल मापून दिले. त्याने पर्जन्यास नियम लावून दिला. गर्जणाऱ्या विद्युल्लतेस मार्ग नेमून दिला. तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले. त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणिले. तो मानवास म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय. दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.